नमस्कार सगळ्यांना. तर दिवाळीच्या फराळापैकी आपण आज करणार आहोत मस्त असा चिवडा. तर खूप सगळ्यांना इतका इझी पद्धतीने करता येईल आणि कमीत कमी तेल वापरून केलेला आहे. पोह्यांना तर अजिबात आपण तेल वापरलेलं नाही आहे. त्यामुळे कसा केला ते बघूया चला. तर इथे आपण धने, बडीशोप, जिरे आणि हळद, त्याच्यानंतर मिरची पावडर, काळं आणि पांढरं मीठ, त्याच्यानंतर हे सगळं मिक्सरला फिरून घेतलं. 1 वाटी तेल फक्त घेतलेलं आहे आपण. त्याच्यात टाकली मिरची, कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला, कढीपत्ता पण घेतला. त्याच्यानंतर आपण इथे खोबऱ्याचे काप टाकून ते पण कुरकुरीत तळून घेतले. त्याच्यानंतर शेंगदाणे टाकले. शेंगदाण्यानंतर काजू, बदाम हे सगळ्या गोष्टी तळून घ्यायच्या. त्याच्यानंतर इथे आपण डाळवं टाकले, डाळवंसुद्धा घेतलं. त्याच्यानंतर मनुके आणि लसूणसुद्धा घ्यायचा. लसूण टेचून घेतला आणि तळून घेतला आहे. भाजके पोहे, ते डाएट पोहे, ते ऑलरेडी भाजलेले असतात, त्यामुळं त्यांना तळून घ्यायची गरज नाही, फक्त गरम करून घेतले. त्याच्यानंतर मसाला उरलेल्या तेलामध्ये आपला जो मसाला केलेला होता तो आणि तीळ टाकून घेतलं. ते पण काढून गार करून आपण पोह्यांना छान लावून घेतलं आणि त्याच्यानंतर पिठी साखर चोळून घेतली मस्त अशी. त्याच्यानंतर सगळं मिक्स केल्यानंतर आपण तळलेल्या गोष्टी टाकलेल्या आहेत आणि त्या पण मिक्स करून घेतात. मस्त असा लक्ष्मीनारायण चिवडा आपला तयार झालेला आहे. खूप छान पद्धतीने, इझी पद्धतीने 1 किलोच्या प्रमाणात. तर नक्की शेअर करा.